तिला दिसते बरी पण माझ्या कुटुंबाला सांभाळ तेव्हा ताई तुझा इटला झाला चिटी हिटलरसाठी हा खूप सुंदर मालिका ही आणि त्याच्या भूमिका वटवणारे सुद्धा एवढे सुंदर घेतलेत ना, खूपच छान घेतलेत. आणि आता श्वेता ती पण छान आहे, पण सगळ्यात भूमिका मला दुर्गाची आणि आईची आवडते. आईचं बोलणं एवढं सुंदर दाखवलंय की अभिराम अभिराम खूपच सुंदर. आणि दुर्गा म्हणजे खरंच मोठी सून म्हणून तिने कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे. खूप छान सिरियल आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि लग्न व्हावं नक्की या तुमचं. माझा फोटो काढा. हे म्हणजे काहीतरी वेगळंच होतं नाही. गणिताचा पेपर असं सांगितलं की नाही मी आधी सायन्सचा फॉर्म्युला लिहिते, जो अभ्यास झाला तो पहिला करूया असं. बनायचं होतं हिरोईन, करायचं होतं शाहरुख आणि सलमान बरोबर काम. वा बनायचं होतं हिरोईन, करायचं होतं शाहरुख आणि सलमान बरोबर काम, पण नशिबाने अशी पलटी मारली की पदरात पडलं अभिराम. हेच आहे की तिला ऍक्ट्रेस व्हायचंय, तिला काहीतरी करायचं, ऍक्टिंग करायचंय, पण शेवटी बहुतेक नशिबात एजेस आहेत. सो तेच की आता कसं होतं आणि आम्ही एकत्र येतो का, एकत्र आलो लग्न झालं म्हणून काय आम्ही तरी पण आम्ही एकत्र येतो की वेगळेच राहतो, हे खूप होणार आहे पुढे काय काय. सो त्यासाठी नक्की तुम्ही आमची सिरियल. चांदीच्या परातीला सोन्याची करी, चांदीच्या परातीला सोन्याची करी, चांदीच्या परातीला सोन्याची करी, लीला दिसते बरी आणि माझ्या कुटुंबाला सांभाळेल तेव्हा खरी. तिला दिसते बरी पण माझ्या कुटुंबाला सांभाळ तेव्हा खरी. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.